Welcome once again, students. Today we are going to discuss appreciations of the poem Money by William Henry Davis. These questions will be asked for 4 marks. विद्यार्थी मित्रांनो, कवितेच्या अप्रिसिएशन हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. क्वेश्चन नंबर 3B मध्ये हा अप्रिसिएशनचा क्वेश्चन आपल्याला 4 मार्क्स साठी विचारला जाईल. पण हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला अप्रिसिएशनचा येणारा क्वेश्चन कोणकोणत्या मुद्द्यांच्या आधारे विचारला जाऊ शकतो हे लक्षात येईल. याचबरोबर आपण सर्व कवितेचे अप्रिसिएशन हे ऑलरेडी बघितलेले आहे. ते आपण काय करायचं, एका नोटबुक मध्ये राईट डाऊन करायचे आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. सो लेट अस स्टार्ट अप्रिसिएशन ऑफ द पोएम. विद्यार्थी मित्रांनो, जो क्वेश्चन आहे अप्रिसिएशनचा, राईट अँड अप्रिसिएशन्स ऑफ द पोएम मनी, हा क्वेश्चन 3B 4 मार्क्स साठी विचारला जाऊ शकतो. म्हणजेच काय, कवितेचे रसग्रहण करा. आता रसग्रहण म्हणजे काय करायचं, तर राईट फ्रॉम, कवीपासून कवितेपर्यंत किंवा अंतिम पद्यापर्यंत असणाऱ्या कवितेची वैशिष्ट्य हे आपल्याला काही मुद्द्यांच्या आधारे नोंदी करावी लागतील. आता या आधारे आपल्याला परीक्षेमध्ये म्हणजे एक्झाम मध्येही काही पॉइंट्स येणार आहे. त्या पॉइंट्सच्या आधारे तुम्ही काय करायचंय, एक्झाम मध्ये अप्रिसिएशन करायचं. तर कोणत्याही कवितेचं अप्रिसिएशन करताना काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला माहिती असायला हव्या. म्हणजेच काय, कवीविषयी किंवा टायटल विषयी, ते शीर्षक काय आहे, त्याची मध्यवर्ती कल्पना काय आहे, याचा आपल्याला थोडाफार अभ्यास असणं अत्यंत गरजेचं आहे. आता या प्रश्नाचं उत्तर बघत असताना या आन्सरच्या बाजूला म्हणजे जे महत्वाचे मुद्दे आहेत ते लक्षात घ्यायला हवे की ही पोयम कशावर आधारित आहे, सेंट्रल अस्पेक्ट्स काय. ओके, नाव लेट्स सी द फर्स्ट पॉइंट. आता फर्स्ट पॉइंट कोणता सांगता येईल, अबाउट द पोएट, म्हणजे त्यांनी कवीने प्रसिद्ध केलेल्या कविता असेल, त्याच्या लिहिण्याची स्टाईल असेल, याविषयी थोडक्यात माहिती द्यावी लागेल. आता आपण विल्यम डेव्हिस हे जे पोएट आहे मनीचे, यांच्याबद्दल काय सांगू शकतो. ही वॉज अ ग्रेट पोएट ऑफ नेचर्स. हे एक अतिशय महान निसर्ग कवी आणि प्रसिद्ध असे कवी आहेत. आता यांना काय म्हणून ओळखलं जातं, ही वॉज बॉर्न जुलै 3, 1971. आता या ठिकाणी त्यांचा जो जन्म आहे तो 3 जुलै 1871 मध्ये माउंटन शेअर या ठिकाणी झालेला आहे. आता त्यांच्याबद्दल माहिती सांगायची गेली की त्यांच्या कविता कोणत्या आहेत. हिज मेनी पोएम्स वेअर बेस्ड ऑन हिज एक्सपिरियन्स. म्हणजे त्यांचा असणारा जो एक्सपिरियन्स आहे कशाबद्दलचा, ऍज अ ट्रॅम्प वर्ड, म्हणजे एक बेघर झालेला किंवा गरिबीचे जीवन, एक होमलेस पर्सन कशाला म्हणता येईल, अशा पद्धतीची कविता आधारित आहे बघा. अँड मेनी कॅरेक्टर्स ऑफ, त्याच्या कवितेमधले जे पात्र आहेत ते एन्काउंटर किंवा ती ज्यांची जर्नी सांगितलेली आहे, गरिबीच्या प्रवासामध्ये असणारी बेघर जे आयुष्य जगलेलं आहे त्या प्रवासाची त्यांच्या समोर आलेली जी पात्र आहे, ज्या व्यक्तींना ते भेटलेले आहे, तीच पात्र त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला दिसणार आहे. आफ्टर सेव्हरल इयर्स ऑफ वॉन्डरिंग, बरीचशी वर्ष आयुष्यातली भटकंती केल्यानंतर अतिशय बेघर असलेले, होमलेस असलेले, लाईफ ऑफ द एज ऑफ 34, ही पब्लिश्ड द फर्स्ट व्हॉल्युम्स. तो व्हॉल्युम्स कोणता का, द सोल्स डिस्ट्रॉयर अँड द पोएम्स इज पोएम. कधी लिहिलं हे गेलं, वयाच्या 34व्या वर्षी त्यांनी पहिला व्हॉल्यूम काव्य प्रकाशन केलं. ते प्रकाशन कोणतं होतं, द सोल्स डिस्ट्रॉयर अँड द अदर पोएम्स. आणि जवळजवळ निम्मा प्रवास आयुष्याचा त्यांनी भटकंतीमध्ये किंवा गरिबीमध्ये काढलेला आहे. आणि त्यांच्या पोएम बद्दल सांगायचं गेलं तर काय सांगता येईल, हिज पोएम्स हायलाइट्स अबाउट द हार्डशिप्स ड्युरिंग द लाईफ. म्हणजे आयुष्यामध्ये आलेल्या अनंत अडचणी किंवा कष्टप्रद असणारे जीवन यावर प्रकाश टाकणाऱ्या त्यांच्या या कविता आहेत. थोडक्यात काय, बऱ्याचशा कवितेचा भाग हा त्यांच्या वैयक्तिक जीवनावर अनुभवित आहेत किंवा त्याच्यावर त्यांनी फोकस केलेला आहे बघा. त्यांनी जे 2 कादंबऱ्यांचं लिखाण केलेलं आहे त्यामध्ये कोणत्या, एक आत्मचरित्रही लिहिलेलं गेलेलं आहे. अँड बेस्ट नोन नॉव्हेल इज ऑटोबायोग्राफिकल सुपर ट्रॅम्प. त्यांचं अतिशय प्रसिद्ध असलेली कादंबरी कोणती आहे, ऑटोबायोग्राफी ऑफ सुपर ट्रॅम्प. ही अतिशय फेमस अशी
कादंबरी आलेला आहे आणि यामध्ये त्यांनी अनेक अडचणी आलेल्या आहेत त्या कादंबरीमध्ये उल्लेख केला आहे. आता सेकंड पॉइंट काय सांगते बघा, पूर्ण पॉइंट्स आपण मेन्शन करायचे आणि केअरफुली राईट डाऊन करायचं. तर नाव सेकंड पॉइंट आपल्याला प्रत्येक पॉइंट त्यामध्ये मेन्शन करायचे. आता सेकंड पॉइंट काय सांगता येईल, थीम. एखादा कवी कवितेचं शीर्षक शोधत असताना त्याच्या पाठीमागचा त्यांचा उद्देश काय होता हे लिहिणंही खूप गरजेचं आहे बघा. आणि अशा पद्धतीने काय सांगितलं आहे त्यांनी, लेट सी द थीम. आता टायटल मध्ये काय सांगता येईल बघा, की आता टायटल जे अबाउट द टायटल, आपण सेकंड पॉइंट बघू टायटल. आता हे जे टायटल आहे हे अतिशय सूचक आहे, रिफ्लेक्टिव्ह आहे असं म्हणलं तरीही चालेल. रिफ्लेक्टिव्ह म्हणजेच काय, प्रतिबिंबित करणार. ही जी कविता आहे कवी विल्यम डेव्हिस यांच्या आयुष्यावर किंवा यांचं आयुष्य प्रतिबिंबित करणारी आहे. आता मनी असं म्हणलेलं आहे, पण त्याचबरोबर त्यांनी अजून काय सांगितलंय, इट इज अ मेमॉर बेस्ड ऑन लाईफ एक्सपिरियन्सेस व्हेन ही स्टँडिंग ऍज अ पुअर मॅन. म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती श्रीमंत असतो आणि जेव्हा तो गरीब म्हणून उभा राहतो तेव्हा त्याला आलेले जे अनुभव आहे ते अनुभव आपल्याला ह्या कवितेतून सांगितलेले आहे. आता या ठिकाणी मेमर हा वर्ड का यूज केलेला आहे, एक संस्मरण किंवा एक डायरी लिहिणे अशा प्रकारे त्यांनी व्यक्त केलेला आहे बघा. इन दिस नॅरेटिव्ह पोयम ही डिपिक्टेड अ रियल लाईफ एक्सपिरियन्स अँड अ रिच अँड द पुअर मॅन इन द कॉन्टेक्स्ट अँड मनी सो लिटल इज ॲट. ही जी कवितेमध्ये असणारी जी स्टोरी म्हणजे जे जेव्हा श्रीमंत होते, पैसा भरपूर होता आणि कोणती भूमिका पार पाडतो, त्याचबरोबर ते पुअर झाल्यानंतर त्यांना आलेला हॅपीनेस, या सगळ्या गोष्टीचं त्यांनी अतिशय छान प्रकारे या ठिकाणी काय केलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे. म्हणजे सेंट्रल ऑब्जेक्ट कोणता आहे या ठिकाणी, तो मनी आहे आणि त्याभोवती ही स्टोरी पूर्ण आहे. म्हणून हे मनी जे टायटल आहे हे अतिशय समर्पक असं म्हणता येईल. आता थर्ड पॉइंट कोणता सांगता येईल बघा आपल्याला, म्हणजे ही कविता थोडक्यात कशाविषयी आहे किंवा टायटल मध्ये इथं उल्लेख आलेला आहे बघा. लेट सी द थर्ड पॉइंट अबाउट द पोएम. आता पोएमचं काय सांगता येईल, पोएम टेल्स अबाउट, काय सांगते पोएम, अबाउट अ रिच मॅन हू वॉन्ट्स टू बी अ पुअर मॅन. एका श्रीमंत व्यक्तीची ही कथा आहे आणि त्या व्यक्तीला गरीब व्हावंसं वाटतंय आणि त्याच ठिकाणी त्याला काय होणार आहे, टू फाइंड द रिअल हॅपीनेस, खरा आनंद त्या ठिकाणी मिळणार आहे. इट इज अ व्हेन अँड डू नॉट हॅव लॉस्ट मनी. इट्स व्हेन नॉट हॅव लॉस्ट म्हणजे जेव्हा आपल्याजवळ भरपूर पैसा असेल किंवा पैसे हरवले जातात किंवा ते पैसे लॉस्ट होतात किंवा श्रीमंतीतून गरीब होतो, त्याच वेळेस पैशाचं काय होतं, मूल्य लक्षात येतं. ऍट द एंड द पोएट सेज दॅट नाउ ही डझंट हॅव मनी, ही हॅज अ ट्रू फ्रेंड्स दो दे मे बी अ फ्यू. आता या कवितेमधून सुद्धा अशाच पद्धतीचं त्यांनी एक महत्व सांगणारा संदेश दिलेला आहे. यामध्ये कवी मान्य करतात की माझ्याजवळ आता काही पैसे शिल्लक नाहीये, आय लॉस्ट माय मनी, मी माझे सर्व पैसे काय केलेले आहेत, संपलेले आहेत किंवा माझ्याकडे शिल्लक आहेत. पण याच्याही पॉझिटिव्ह साईड ते सांगतात की माझ्याकडे आता कोण आहे, अ फ्यू फ्रेंड्स आहे आणि ते कशा आहेत, ऍज अ ट्रू फ्रेंड्स आहेत. आणि कवीला जो खरा आनंद प्राप्त झालेला आहे तो कशामुळे झालेला आहे, जेव्हा ते पुअर झाले आणि जीवनामधलं वास्तव्य जे आहे, खोट्या मित्रांचा जो चेहरा आहे तो यामधूनच त्यांना स्पष्ट झालेला आहे. द फोर्थ पॉइंट कोणता सांगता येईल बघा, कवितेची मध्यवर्ती कल्पना म्हणजेच काय म्हणता येईल, थीम असं म्हणता येईल. आणि थीम काय सांगता येईल बघा आपल्याला, द थीम ऑफ द पोएम इज अ मनी कॅन नॉट गिव्ह अ मनी अँड हॅपीनेस हाऊ इनव्हर्स रिलेशन. जी मध्यवर्ती कल्पना आहे त्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की पैसा आपल्याला चिरकाल किंवा अनंत असा आनंद देऊ शकत नाही. आणि म्हणजेच काय, पैसा आणि आनंद हे परस्पर विरोधी आहेत, ते एकत्रित होऊ शकत नाही. सेंट्रल आयडिया काय म्हणता येईल, द सेंट्रल आयडियाज ऑफ द पोएम डिलिनेट्स द स्प्लिट एस्पेक्ट्स ऑफ द मनी. आणि या कवितेची जी मध्यवर्ती कल्पना आहे त्याचं वर्णन करत असताना आपल्याला असं सांगता येईल की पैशाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची असणारी दुहेरी भूमिका. अ रिच मॅन हॅव अ लॉट ऑफ मनी अँड सो मेनी फ्रेंड्स. की जो श्रीमंत व्यक्ती आहे त्याच्याजवळ भरपूर मित्र असतात आणि भरपूर पैसाही असतो. आणि ही एक बाजू झाली. बट ही वॉजंट हॅपी बिकॉज ऑल फ्रेंड्स आर सेल्फ सिकिंग and always thought about the self benefits. परंतु त्याच्याकडे जे मित्र आहेत, जे मित्र असतात
किंवा जे नातेवाईक असतात त्यांच्या बाबतीत ते आनंदी नसतात, कारण का सगळे मित्र आणि रिलेटिव्ह हे स्वतःच्या स्वार्थासाठी आणि फायद्यासाठी जवळ आलेले असतात. आणि वाईस दुसऱ्या बाजूला काय सांगता येईल आपला, पुअर मॅन हॅज नो इनफ मनी बट अ फ्यू फ्रेंड्स. गरीब माणसाकडे पुरेसे पैसे नसतात, पण काय असते, अतिशय फ्यू फ्रेंड्स, मित्र सुद्धा काय असतात, अतिशय कमी असतात. बट ही वॉज हॅपी and his friends are true and value of friendship is not too many. आता गरीब असूनही आनंदी आहे आणि त्याचे जे मित्र आहेत ते अतिशय लॉयल आहेत, किंवा व्हॅल्यू ऑफ फ्रेंडशिप इज नॉट टू मनी, म्हणजे त्यांना मैत्रीची किंमत माहिती असते, म्हणजेच ती पैशांमध्ये मोजली जात नाही. आता यानंतर आपण फिफ्थ पॉइंट बघणार आहोत. आता फिफ्थ पॉइंट, Now the fifth point is the poetic style. आता poetic style मध्ये जो fifth point आहे तो काय सांगता येईल आपल्याला, the poem is written a narrative form which is a biographical. म्हणजे कवीने ही कविता काय केलेली आहे, स्वतःवरती कथन केलेली आहे. It is in the first person narrative where the poet speaker narrates own experiences. म्हणजे ही कविता प्रथम पुरुषी सर्वनामामध्ये लिहिलेली आहे आणि ही कविता वाचत असताना आय, मे किंवा माय हे शब्द वापरले गेलेले आहे. म्हणजेच ही काय आहे, फर्स्ट पर्सन मध्ये लिहिली गेलेली कविता आहे आणि कवीच्या स्वतःच्या अनुभवावरती आधारित आहे. द पोयम कन्सिस्ट ऑफ द 5 स्टॅन्झाज. आता या ठिकाणी 5 ह्या कवितेच्या मध्ये जवळजवळ 5 स्टॅन्झा आहे अँड 4 लाईट सॉनेट्स. आता प्रत्येक स्टॅन्झामध्ये 4 लाईनचं एक सॉनेट आहे. अँड द पोएम युजेस अँड इन्क्लूड्स किंवा अनबाउंडेड असं म्हणता येईल राईम स्कीम विथ iambic tetrameter. Means if refers to lines consisting of 4 iambic feet. The word tetrameter simply means that there are 4 feet in the line. The author, या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, या कवितेमध्ये कोणत्या प्रकारचे राईम स्कीम वापरलेले आहेत हे सांगितलेले आहे. बघा, काही पद्यांमध्ये इनक्लोज किंवा त्याला अनबाउंडेड असं म्हणतो, त्याचे राईम स्कीम आलेले आहे ए बी सी बी असे आलेले आहेत आणि त्याच राईम स्कीम या बहुतांशी आपल्याला कडव्यांमध्ये दिसत आहे. आता या एका पद्यामध्ये किंवा एका स्टॅन्झामध्ये किती ओळी आहे, तर 4 लाईन्स आहे. यावरून त्या कवितेची स्टाईल ठरते. iambic tetrameter असा शब्द आहे. iambic tetrameter म्हणजेच काय, ज्या पद्यामध्ये किंवा ज्या स्टॅन्झामध्ये 4 ओळींचा समावेश असेल त्याला आपण iambic tetrameter असं म्हणतो. या कवितेमधलं एक चरण किंवा एक स्टॅन्झा जो आहे तो 4 ओळींचा आहे असा महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी मांडलेला आहे. द ऑथर इज यूज्ड लेक्सिकल रिपिटेशन्स ऑफ emphasizing the significant images. For example, money are repeated. the money repeated. काही विशिष्ट अशा शब्दांचं काय केलेलं आहे, वारंवार रिपिटेशन झालेलं आहे. त्यामुळे या गोष्टी ठळकपणे आणि स्पष्टपणे दाखवण्याचा एक प्रयत्न आहे. आय किंवा मनी हे शब्द नेहमी रिपीट केलेले आहे. त्याचं कारणच काय, हिअर इज अ रिपिटेशन. त्यानंतर आपण 6 आपलं राहील अप्रिसिएशनचा 6 पॉइंट काय म्हणू शकतो, लँग्वेज अँड पोएटिक डिव्हाइस. म्हणजे अलंकार आणि इतर पोएटिक डिव्हाइसेस कोणते आहेत बघा. आता डेव्हिस हॅज टेकन फॅमिलियर सब्जेक्ट फ्रॉम and ordinary life and describe them in a simple language which is easy to read and understand. या कवितेमध्ये कवीने सर्वसामान्य जीवनामधला एक प्रसंग घेतलेला आहे आणि अगदी सोप्या भाषेमध्ये, वाचायलाही सोपं आणि समजायलाही सोपं अशा या भाषेमध्ये ही कविता लिहिलेली आहे. याचाच अर्थ अवघड किंवा डिफिकल्ट अशी व्होकॅब्युलरी कोणतीच या ठिकाणी यूज केली नाही. आता इमॅजिन यूज्ड द वर्ड एक्झाम्पल to understand like a phrases and the words like came knocking all the day at my door, doorman and soundless trumpet, poor laugh reach from etc. म्हणजे हे जे या कवितेमध्ये वापरलेले जे फ्रेजेस आहेत, जी उदाहरणं आहेत, जी दिलेली आहेत ती आपण लिहू शकतात आणि अत्यंत सोपी आहे, सहज समजू शकता की ती अवघड नाही किंवा क्लिष्ट नाहीये. द पोएट used normal grammatical structures of language with the various punctuation marks. या कवितेमध्ये
लँग्वेज किंवा स्टाईलमध्ये काय सांगता येईल, अतिशय सिंपल किंवा नॉर्मल पद्धतीचं काय ग्रॅमर वापरलं गेलं आहे. म्हणजे जे स्ट्रक्चर आहे ते खूप सिंपल आहे, म्हणजे खूप ठळक दिसेल की जे पंक्च्युएशन मार्क्स आहे तेही जास्त वापरलेले आहेत. स्वल्पविराम असलेले एपॉस्ट्रॉफी असेल किंवा एक्सप्लेनेशन असेल ते आपल्याला काय होतं, क्लिअरली दिसतं. पोएट हॅज डेकोरेटेड द पोयम बाय युझिंग ample figure of speech such as illusions, inversion, alliterations, repetition, extensions, syntaxy, onomatopoeia यासारखे फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी काय केलेले वापरले गेले. इन्व्हर्जन म्हणजे उलटसुलट, अनुप्रास, सिमिली म्हणजे उपमा, रिपिटेशन, पुन्हा एक्सप्लेनेशन उद्गारवाचक, सिनेक्टिकची म्हणजे अवयवलक्षणी, ओनोमॅटोपोइया नादानुकरण अशा पद्धतीचे जे अलंकार वापरले गेले आहे. द फर्स्ट स्टॅन्झा and the last stanza compress the exclamations which focuses on a persona real life portions. आता या कवितेमध्ये 5 पद्यापैकी पहिला स्टॅन्झा आणि जो लास्ट स्टॅन्झा आहे हे दोन्ही ठिकाणी एक्सप्लेनेशनचा वापर करण्यात आलाय. याचा अर्थ या ठिकाणी कवीने आपल्या 2 विविध घटना काय केलेल्या आहेत, दाखवलेल्या आहेत. The poem follows a different rhyme scheme for each stanza, but in each 4 lines stanza means a quatrain, and each word for the lines 2 and 4b rhyme with each other. म्हणजेच काय, या कवितेमध्ये राईम स्कीमचा जर यूज केला तर प्रत्येक स्टॅन्झा हा वेगवेगळा आहे. प्रत्येक स्टॅन्झाचा जो राईम स्कीम आहे तो डिफरंट आहे. पण कॉमन गोष्ट कोणती सांगता येईल की या ठिकाणी दुसरी ओळ आणि चौथी ओळ ही एकाच प्रकारची राईम पेअर्स आहे. सर्वात मेन पॉइंट जो आपल्याला कोणता सांगता येऊ शकतो तो म्हणजे स्पेशल फीचर्स ऑफ द पोएम. प्रत्येक पोएमचे स्पेशल फीचर्स काहीतरी असतात. तर या ठिकाणी आपण काय सांगू शकतो स्पेशल फीचर्स. द स्पेशल फीचर्स ऑफ द पोएम इज अ व्हेरी सिंपल सब्जेक्ट. अतिशय सोपा साधा सरळ असा सब्जेक्ट काय केलाय, हाताळलेला आहे. आणि जो सेंट्रल सब्जेक्ट कोणता आहे, मनी. म्हणजे मानवी नाती कशी बिघडली जातात या मनीमुळे हे सांगितलेलं आहे. अँड ऑफ ह्युमन रिलेशनशिप, कशा प्रकारे बिटर ट्रूथ ऑफ ह्युमन रिलेशनशिप सांगितलंय बघा. इट रिलेट्स द एक्सप्रेसेस द ऑब्झर्वेशन्स ऑफ द ह्युमन लाईफ. या कवितेचा जो टोन आहे तो कसा आहे, इज अ पॉझिटिव्ह अँड रिअलिस्टिक आहे. सकारात्मक आहे आणि पॉझिटिव्ह आहे, रिअलिस्टिक आहे, वास्तववादी आहे. आणि गरीब झाल्यामुळं लेखकाला किंवा आपल्या कवीला काय झालंय, खूप आनंद प्राप्त झालेला आहे. मग आपल्याला मेसेज किंवा व्हॅल्यूज किंवा मॉरल्स काय मिळालेला आहे. आता या ठिकाणी आपण काय सांगू शकतो, मूल्य कोणते आहे किंवा बोध कोणता आहे. द पोएट गिव्स the message that money and richness is not essential for happiness. या कवितेमधून सगळ्यात महत्त्वाचा सांगायचा संदेश म्हणजेच काय, आयुष्यामध्ये आनंद मिळवण्यासाठी पैसा हा सर्व काही किंवा श्रीमंती ही गरजेची नाही. मनी is invites many followers and selfish people in our life. पैसा आपल्या आयुष्यामध्ये काय करतो, स्वार्थी किंवा चुकीच्या व्यक्तींना आमंत्रण दिलेलं असतं. So happiness lies in having a true and real peoples in life. खरा आनंद कशामध्ये आहे, आपल्या जीवनामध्ये असणारी जी खरी लोक आहेत, रिअल पीपल जे आहेत आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या निस्वार्थी भावना ह्याच महत्वाच्या आहे. The poet point out of the few but real friends. In a true sense, they had a few friends but real friends. जो बोध आहे या कवितेमधून मिळाला तो म्हणजे गरीब माणसांच्या जवळ संपत्ती जरी नसली त्यांच्याजवळ अतिशय सर्वात महत्वाची म्हणजे आनंदी राहण्यासाठी असणारी चांगली मैत्री असते. दो द हॅवंट इनफ मनी दे हॅव हॅपी इन देअर लाईफ्स. म्हणजे ते पैशामुळे हॅपी नाही, ते पैसा नसल्यामुळे ते हॅपी आहे. नंतर काय सांगता येईल लास्ट पॉइंट की आपल्याला प्रत्येकाला त्या ठिकाणी नोट डाऊन करायचं आहे अवर ओपिनियन अबाउट द पोएम. आता यामध्ये काय सांगू शकतो आपण, या भौतिक जगामध्ये माणसाचं कसं दुहेरी जगणं आहे, जसं पैशाचं आणि माणसाचं. इन द माय ओपिनियन, उत्तर सांगताना कसं म्हणायचं बघा, हा मुद्दा एक्सप्लेन करताना. द माय ओपिनियन ऑफ द पोएम शोज अ फिकल टेम्परामेंट ऑफ द पीपल आर मेनी. या ठिकाणी खोल पण सत्य आणि वास्तविक जीवनाविषयी सांगितलेले आहे. मनी मे बी अटॅच्ड टू टेम्पररी हॅपीनेस बट फॉर अ रिअल अँड इंटरनल हॅपीनेस. ट्रू म्हणजे पैसा हा कदाचित थोड्या काळासाठी आनंद देऊ शकतो, पण
जर आपल्याकडे चिरकाल आणि खरा आनंद, खरा हॅपीनेस हवा असेल तर चांगली लोक आपल्या आजूबाजूला असणं, आपल्या समवेत असणं खूप गरजेचं आहे. मनी इज ओनली टूल, इट नेव्हर ऑफर्स इटर्नल हॅपीनेस. पैसा हे फक्त साधन आहे आपल्याला कम्फर्ट देणारं, पण चिरकाल हॅपीनेस करणारं नाही. आयुष्यभर हॅपी राहण्यासाठी पैसा इम्पॉर्टंट नाही किंवा पैसा शाश्वत नसतो. प्रश्न क्रमांक 3 मध्ये येणारा हा 4 मार्कांसाठी हा जो मुद्दा ऍप्रिसिएशनचा येतो, हा अशा प्रकारच्या पॉइंट्स एक्सप्लेन करून किंवा हे 4 गुणांसाठी आपल्याला एक जवळजवळ ते 1.5 पेज हे ठिकाणी राईट डाऊन करायला हवं. ऍप्रिसिएशनचा हा क्वेश्चन 4 मार्क्ससाठी आहे. हा क्वेश्चन या ठिकाणी समजतो. आता माझी अशा अपेक्षा आहे की तुम्हाला हा क्वेश्चन या ठिकाणी समजला असेल आणि याच्यामध्ये तुम्ही थोडेसे चेंजेस करून अजून सोप्या पद्धतीने राईट डाऊन करू शकता आणि जेणेकरून तुम्ही एक्झाम मध्ये अतिशय महत्वाचा विचारला जाणारा जो प्रश्न तुम्ही लिहिता येऊ शकता. ओके, नाव या प्रश्नावर काही शंका असेल तरीही आपण काय करू शकता, नंतर लेक्चर्स मध्ये विचारू शकतात. आणि त्याच पद्धतीने आता जो नेक्स्ट लेक्चर आपण ऍप्रिसिएशन जे लिहिण्याच्या ज्या स्टेप्स आणि पद्धती आहेत आपण त्या नक्कीच अप्रिशिएट करणार आहोत. आणि अशा पद्धतीने आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये ह्याच पोयमचा आपण ब्रेनस्टॉर्मिंगचे क्वेश्चन्स बघणार आहोत ना. ओके, स्टॉप.